नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चर्चा करणार आहोत बिरसा मुंडा या कृषी क्रांती योजना या महत्त्वाच्या योजनेतील नवीन सुधारणा आणि अनुदानाबद्दल. तुम्हाला माहिती आहे का, या योजनेतील विहीर, शेततळे आणि वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे. हे अनुदान तुमच्या शेतीच्या विकासात कसे मदत करेल ते जाणून घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत राहा. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही एक महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानाची सुविधा मिळते, ज्यामुळे त्याची उत्पादन क्षमता वाढते. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषामध्ये सुधारणा. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकष सुधारून विहीर, शेततळे, वीज जोडणी आदीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखापर्यंत तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीत 1 लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे 2.5 लाख आणि 50,000 एवढेच होते. इनवेल बोरिंगसाठी आता 40,000, तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50,000 रुपये आणि परसबागेकरिता 5,000 देण्यात येईल. नवीन विहिरीबाबत 12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच 2 सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतराची अटसुद्धा रद्द करण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येत. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 2 लाखापर्यंत जे कमी असेल ते देण्यात येईल. त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25,000 रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच 47,000 रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल. अशाच प्रकारे ठिबक सिंचन संचासाठी 97,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. याशिवाय इतरही अनेक निकषामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील या योजनेअंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड वाढवणे, निकषामध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पुढील अनुदानात वाढ व निकषामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण. प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रुपये 2 लाख यापैकी जे कमी असेल ते इनवेल बोरिंगसाठी 40,000 रुपये, वीज जोडणीसाठी आकारासाठी 20,000 किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते. पंप संच. डिझेल इंजिनासाठी 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंप संचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रुपये 40,000 यापैकी जे असेल ते. सोलर पंप. वीज जोडणी आकार व पंप संच ऐवजी प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रुपये 50,000 यापैकी जे कमी असेल ते. HDPE PVC पाईपसाठी प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 100% किंवा रुपये 50,000 यापैकी जे कमी असेल ते. सूक्ष्म सिंचन संच मध्ये तुषार सिंचन संचासाठी प्रचलित आर्थिक मापदंडामुळे तुषार सिंचन रुपये 47,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी यापैकी जे कमी असेल ते. ठिबक सिंचन संचासाठी प्रचलित आर्थिक मापदंडान्वये ठिबक सिंचन संच रुपये 97,000 किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान यापैकी जे कमी असेल ते. तुषार सिंचन संच पूरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अत्यल्प भूधारकासाठी 55% प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 10%, तसेच बहुभूधारकासाठी 45% प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15% किंवा 47,000 यापैकी जे कमी असेल ते. ठिबक सिंचन संच पूरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अत्यल्प भूधारकासाठी 55% प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 10%, तसेच बहुभूधारकासाठी 45% प्लस मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% प्लस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15% किंवा रुपये 97,000 यापैकी जे कमी असेल ते. यंत्रसामुग्री. बैलचलित ट्रॅक्टरचलित अवजारे नवीन बाबसाठी 50,000 रुपये, परसबागेसाठी 5,000 रुपये. त्याचप्रमाणे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रुपये 1,50,000 वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री, बैलचलित ट्रॅक्टरचलित अवजारे ही नवीन बाब समाविष्ट करण्यात आली आहे. नवीन विहिरीबाबत रुपये 4 लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहिरीची खोली असावी. 12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन अधिनियम 1993च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर अनुज्ञेय करू नये यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना अनुसूचित जाती जमातीच्या लाभधारकासाठीच राबवण्यात येत असल्याने 2 सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थीस 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात यावा. शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण या घटकासाठी प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा ₹2 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्याची तरतूद करावी. शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण या घटकाचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच इतर योजनेअंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यात आलेल्या तसेच स्वखर्चाने शेततळे केलेल्या शेतकऱ्यांना देखील देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण यापैकी एकाच घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देय राहील. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन विहीर, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच, डिझेल इंजिन, सोलर पंप, वीज जोडणी व पंपसंच ऐवजी HDPE, PVC पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकासह एकूण ₹6,42,000 किंवा ₹6,92,000 एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. विहीर ₹4 लाख प्लस इनवेल बोरिंग ₹40,000 प्लस वीज जोडणी आकार ₹20,000 प्लस विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजिन ₹40,000 किंवा सोलर पंप, वीज जोडणी व पंपसंच ऐवजी ₹50,000 प्लस HDPE, PVC पाईप ₹50,000 प्लस तुषार सिंचन ₹47,000 किंवा ठिबक सिंचन ₹97,000 प्लस यंत्रसामग्री ₹50,000 प्लस परसबाग ₹5,000 असे मिळून ₹6,42,000 किंवा ₹6,92,000. जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजिन, सोलर पंप, वीज जोडणी व पंपसंच ऐवजी HDPE किंवा PVC पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकासह एकूण ₹3,42,000 किंवा ₹3,92,000 एवढ्या मर्यादित अनुदान देण्यात येईल. जुनी विहीर दुरुस्ती ₹1 लाख प्लस इनवेल बोरिंग ₹40,000 प्लस वीज जोडणी आकार ₹20,000 प्लस विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजिन ₹40,000 किंवा सोलर पंप, वीज जोडणी व पंपसंच ऐवजी ₹50,000 प्लस HDPE किंवा PVC पाईप ₹50,000 प्लस तुषार सिंचन संच ₹47,000 किंवा ठिबक सिंचन संच ₹97,000 प्लस यंत्रसामुग्री ₹50,000 परसबाग ₹5,000 असे मिळून ₹3,42,000 किंवा ₹3,92,000. शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजिन, सोलर पंप, वीज जोडणी व पंपसंच ऐवजी HDPE किंवा PVC पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकासह एकूण ₹4,02,000 किंवा ₹4,52,000 एवढ्या मर्यादित अनुदान देण्यात येईल. शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण ₹2 लाख प्लस वीज जोडणी आकार ₹20,000 प्लस विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजिन ₹40,000 किंवा सोलर पंप, वीज जोडणी व पंपसंच ऐवजी ₹50,000 प्लस HDPE किंवा PVC पाईप ₹50,000 प्लस तुषार सिंचन संच ₹47,000 किंवा ठिबक सिंचन संच ₹97,000 प्लस यंत्रसामुग्री ₹50,000 प्लस परसबाग ₹5,000 असे मिळून ₹4,02,000 किंवा ₹4,52,000. तर मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली? अशा नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.